आपण बघत आहात DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। नाशिक शहरातील पाईपलाईन रोडवरील प्रभाग क्रमांक 8 मधील महात्मा ज्योतिराव फुले चौक येथे दररोज भीषण ट्रॅफिक जामची समस्या नागरिकांना भेडसावत आहे। या चौकातून पाईपलाईन रोड, संत कबीर नगरकडे, शिरीन मेडोज तसेच आनंदवल्लीकडे जाणारे रस्ते जात असल्याने ही चौफुली कायमच गजबजलेली असते। वाहनांची प्रचंड वर्दळ, अरुंद रस्ता, रस्त्याची साईड पट्टी गायब असणे तसेच रस्त्याच्या कडेला असलेली खडी यामुळे येथे वारंवार ट्रॅफिक जाम होत असल्याचे चित्र पाहायला मिळते। परिणामी कामावर जाणारे नागरिक वेळेत पोहोचू शकत नाही, तर घरी परतताना देखील उशीर होत असल्याने नागरिकांचा संताप वाढत आहे। विशेषतः दुचाकी वाहन चालकांना खड्डीमुळे गाडी घसरण्याचा धोका निर्माण होत असून अपघाताची भीतीही व्यक्त केली जात आहे। या सर्व समस्यांमुळे महात्मा फुले चौक हा परिसरातील नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे। या समस्येकडे यापूर्वीही सामाजिक कार्यकर्ते तथा आजचे नगरसेविका उषा बेंडकुळे, अंकिता महेंद्र शिंदे यांनी वारंवार लक्ष वेधले होते। तसेच त्यांनीही या ट्रॅफिक समस्येबाबत आवाज उठवला आहे। दररोज उद्भवणारी ही ट्रॅफिक समस्या तात्काळ सोडवावी अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांकडून होत असून नाशिक महानगरपालिकेने याकडे त्वरित लक्ष घालून योग्य उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। सिग्नल यंत्रणा या ठिकाणी बसवावी अशी मागणी होताना दिसत आहे। DPA न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।